बीडचा बिहार झालाय असं आपण ऐकलं, कारण गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे बीडची ओळख महाराष्ट्रामध्ये बिहार म्हणून झाली। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण बीडमध्ये जे गुंड प्रवृत्तीचे लोक वाढले त्याच्यामुळे बीडचं नाव बदनाम झालं। परंतु मित्रांनो, या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा विषय सोडून द्या हो, परंतु वारकरी संप्रदायाचा सगळ्यात जास्त जर प्रचार आणि प्रसार कुठं झाला असेल तर तो बीड जिल्ह्यामध्ये झाला। सगळ्यात जास्त अखंड हरिनाम सप्ताह, सगळ्यात जास्त परमार्थ कुठं होत असेल तर तो बीड जिल्ह्यामध्ये होत आहे। आणि याचं कारण म्हणजे काय तर नारायणगडाचा नारळी सप्ताह, भगवानगडाचा नारळी सप्ताह आणि गहिनीनाथगडाचा नारळी सप्ताह। बीडमध्ये जेवढे काही गड आहेत ना, त्या गडांचे वेगवेगळे नारळी सप्ताह दरवर्षी होत असतात। याही वर्षी मोठ्या आनंदाने ते नारळी सप्ताह पार पडले। परंतु या नारळी सप्ताहामध्ये जेवढ्या चांगल्या गोष्टी घडल्या तेवढ्या मात्र मनाला न पटणाऱ्या गोष्टी घडल्यात। या गडावरले जे नारळी सप्ताह असतात ना, या नारळी सप्ताहाच्या माध्यमातून सामान्य लोकांचं कल्याण व्हावा हा सगळ्यात महत्त्वाचा हेतू असतो। कारण याच्यातून देवाचं नामस्मरण, भजन, पूजन व्हायला पाहिजे। परंतु असं काही होताना यावर्षी मात्र दिसून आलं नाही। यावर्षी प्रत्येक गडाने आपापली भूमिका वेगळ्या पद्धतीने मांडली आणि प्रत्येक गडाने राजकीय वर्चस्वालाच महत्त्वाचं स्थान निर्माण करून दिलं। हे सगळे गडावरले जे नारळी सप्ताह झाले ना, हे सगळे सप्ताह राजकारणाच्या पायथ्याला बांधले गेले। हे राजकारणी लोकांचा प्रचार करण्यासाठी त्या ठिकाणी तयार करण्यात आले आणि राजकारणी लोकांचाच वरद हस्त या गडावरल्या सप्त्याला होता। तर या प्रत्येक सप्ताहाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। प्रत्येक सप्ताहानं एक चूक केलेली, ती कोणती चूक केली मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, नारायणगडाचा जो सप्ताह आहे, भगवानगडाचा जो सप्ताह आहे, गहिनीनाथगडाचा जो सप्ताह आहे, या सप्ताहावर आपण सविस्तर शॉर्टकटमध्ये चर्चा करूया। आणि हे सप्ताह राजकारणी लोकांचा प्रचार करण्यासाठी तयार झाले। सामान्य लोकांनी यांना काही देणं घेणं नाही, फक्त पैसा मिळवायचा आणि सप्ताह करायचा असंच या ठिकाणी आपल्याला दिसून येतंय। तर ते कसं दिसून येतं मी सांगतो। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पहिला सप्ताह आपण त्या ठिकाणी समोर घेऊ, नारायणगडाचा अखंड हरिनाम सप्ताह। आता नारायणगड हे तर फार पूर्वीपासून 400 वर्षापासून त्याला गडाला परंपरा आहे। या गडाचे जे महंत आहेत सध्या शिवाजी महाराज आहेत। ते शिवाजी महाराजांनी हा नारळी सप्ताह आता इथून पुढे चालवला। खऱ्या अर्थाने नारायणगडाचे जे नारळी सप्ताह परंपरेने दरवर्षी चालत असतात, यावर्षी तो सप्ताह राक्षस भुवनला पार पडला। तर मित्रांनो, या नारळी सप्ताहाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर कोणतं म्हणावं लागत असेल तर या नारळी सप्ताहामध्ये यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। आणि खरंच सर्व धर्म समभावाला घेऊन चालणारा हा सप्ताह सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला। परंतु या सप्ताहामध्ये मात्र कुठल्याही राजकीय लोकांना स्थान न देता फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटलांना त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी स्थान दिलं। म्हणजे काय, या नारळी सप्ताहाच्या माध्यमातून फक्त जरांगे पाटलाचाच मोठेपणा शिवाजी महाराजांनी केला। आता दुसरा सप्ताह आपण बघूया, भगवानगडाचा नारळी सप्ताह। आता या भगवानगडाचा जो नारळी सप्ताह आहे हा दरवर्षी मोठ्या थाटाने आणि जल्लोषात पार पडतो। त्याचं कारण लोकांची देणगीच तशा पद्धतीने आहे, लोक सहकार्य तशा पद्धतीने करतात। परंतु या भगवानगडाच्या नारळी सप्ताहाने कोणत्याच राजकारणी लोकांचा प्रचार केला नाही आणि त्यांनी फक्त आणि फक्त धनंजय मुंडे यांचा प्रचार केला। खऱ्या अर्थाने धनंजय मुंडे, आता नामदेव शास्त्री हे जरी गडाचं नेतृत्व करत असले तरी मात्र त्यांचं विशेष प्रेम धनंजय मुंडेवर आहे हे आपल्याला वेळोवेळी दिसून येतं। खऱ्या अर्थाने त्यांनी पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील, या दोघांना सारखं त्या ठिकाणी पकडायला पाहिजे। परंतु त्यांचं विशेष प्रेम मात्र धनंजय मुंडेवर दिसून येतं। ते आपण अनेक प्रकारच्या व्हिडिओवरून पाहिलं। त्यांनी भगवानगडाच्या सप्ताहाच्या माध्यमातून भगवान बाबाकडे प्रार्थना सुद्धा केली। ती प्रार्थना त्यांनी करत असताना भगवान बाबाकडे मागितलं की धनंजय मुंडेची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी। अशा पद्धतीने त्यांनी त्या गडाच्या माध्यमातून सप्ताहाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं। आता तिसरा जो सप्ताह आहे गहिनीनाथगडाचा, हा गहिनीनाथगडाचा सप्ताह वामन भाऊची परंपरा आहे। या वामन भाऊच्या परंपरेमध्ये जो गडाचा सप्ताह आहे, या गडामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रचार जर कोणाचा झाला असेल तर तो पंकजाताई मुंडे यांचा झाला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा झाला। म्हणजे काय, तर या सप्ताहाच्या माध्यमातून वेगवेगळ्या राजकारणी लोकांचा प्रचार सुरू झाला। आता सामान्य लोकांना प्रश्न पडलाय की या सप्ताहाला आपण देणगी द्यावी का, या सप्ताहाला आपण सहकार्य करावं का।
कशामुळे करावं? कारण करावं तर या सगळ्या राजकारणी लोकांचा प्रचार व्हायला. आता बघा, आता मनोज जरांगे काही राजकारणी नाही, परंतु राजकारणामध्ये त्यांचं वर्चस्व आता शिरलं की निवडणुका लढल्या म्हणजे राजकारणीच झाले. नारायणगडावरून मनोज जरांगे पाटलाचा प्रचार, भगवानगडावरून धनंजय मुंडेचा प्रचार आणि त्या ठिकाणी गहिनीनाथ गडावरून पंकजाताईचा प्रचार. म्हणजे काय, हे राजकारणी लोकांनी सगळे गड व्यापून घेतले. आता त्या गडाचा काय हो, राजकारणी लोकांचा काय दोष हो, त्या गडाचे जे महंत आहेत हेच राजकारणामध्ये सामील व्हायच्या मार्गावर आलेत. आणि ह्या गडाच्या सगळ्या महंतांना माझी विनंती आहे, आता फक्त तुम्ही राजकारणात जायचे राहिलात. जर तुम्हाला राजकारणात प्रवेश घ्यायचा असेल तर माझा सल्ला घ्या. मी तुम्हाला राजकारणामध्ये कोणता पक्ष निवडावा हे सांगतो. खऱ्या अर्थाने मित्रांनो, ही अत्यंत शोकांतिक आहे. वारकरी संप्रदायामध्ये राजकारणाला कुठला थारा नसला पाहिजे, परंतु सगळे गडाचे महंत वेळोवेळी राजकारणाच्या भूमिका मांडत आहेत. तर ही निश्चितच खेदाची बाब आहे. ज्यांनी गाथा ज्ञानेश्वरी सांगावी त्यांनी त्या ठिकाणी राजकारणाचे पत्ते गिरवावे, ही फार मोठी वाईट गोष्ट आहे. तर मित्रांनो, या गडाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.